नमस्कार, मी श्रद्धा. श्रद्धा स्ट्रीम किचन अँड ब्लॉग्समध्ये आपले मनापासून स्वागत करते. आज आपण मऊ व जाळीदार खरवस कसा बनवायचा ते बघणार आहोत. गाईच्या किंवा म्हशीच्या चिकापासून खरवस बनवतात. गाईला बाळ झाल्यानंतर पहिले 2 ते 3 दिवस जे घट्ट पिवळसर दूध निघतं त्याला चीक म्हणतात. या चिकात थोडं साधं दूध घालून याचा खरवस बनवला जातो. पहिल्या दिवशीचा चीक घट्ट असतो. यात साधं दुधाचं प्रमाण समान ठेवायचं. जेवढा चीक तेवढंच दूध घालायचं. दुसऱ्या दिवसाचा चीक थोडा पातळ असतो म्हणून यात दुधाचं प्रमाण अर्ध घालायचं. आणि तिसऱ्या दिवशीचा चीक हा जास्तच पातळ असतो म्हणून ह्यात अगदी थोडंसं दूध घालायचं. चिकाच्या घट्टपणावर दूध कमी जास्त वापरायचं. दुधाचं प्रमाण जास्त झालं तर चिकाचा खरवस न होता खीर बनते व दुधाचं प्रमाण कमी झालं तर खरवस चिवट होतं. इथे मी 2 वाटी चीक घेतलाय. हा दुसऱ्या दिवशीचा चीक आहे म्हणून थोडा पातळ आहे. यात मी 1 वाटी साधं दूध घालते. 2 वाटी चीक आणि 1 वाटी दूध घेतले. यात मी 1 वाटी साखर घालते. तुम्ही गूळ घालून सुद्धा खरवस बनवू शकता. आणि गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता साखरेला दुधामध्ये छान विरघळवून घ्यायची. खरवस बनवण्याकरता इथे मी ट्रे घेतला आहे. तुम्ही पसरट डबा किंवा खोलगट ताटात खरवस बनवू शकता. खरवस बनवताना शक्यतो पसरट भांडं घ्या म्हणजे वड्या कापायला व काढायला सोपं जातं. साखर विरघळल्यानंतर या दुधाला व्यवस्थित गाळणीने गाळून घ्यायचं म्हणजे दुधात किंवा साखरेत काही कचरा असेल तो गाळून निघेल. आता यात अर्धा चमचा वेलची पूड घालून याला पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आज आपण केशरवाला खरवस बनवतोय म्हणून यावर भरपूर असं केशर घालायचं. अशा प्रकारे मी चीक तयार करून घेतलाय. आता याला आपण वाफवून घेऊया. त्याकरता इथे मी एका पसरट कढईत तांब्यावर पाणी उकळत ठेवलंय. यात एक स्टँड ठेवलाय म्हणजे चीक वाफवताना पाणी चिकात येणार नाही. आता हे तयार चिकाचं भांडं सावकाशपणे या कढईत ठेवायचं आणि याला झाकण लावून 20 ते 25 मिनिटं वाफवून घ्यायचे. 20 ते 25 मिनिटात खरवस अगदी परफेक्ट बनतो. खरवस तयार झालाय हे समजण्याकरता यात टूथपिक किंवा सुरी घालायची. सुरीला चीक अजिबात चिकटला नाही म्हणजे आपलं खरवस तयार आहे. आणि सुरीला जर दूध चिकटत असेल तर अजून 5 ते 7 मिनिटं याला पुन्हा वाफवून घ्यायचं. आता याला कढईतून बाहेर काढून थंड करून घ्यायचंय. तुम्ही याला फ्रीजमध्ये थंड करून कट केलं तर याच्या वड्या खूप छान पडतात. इथे मी खरवस फ्रीजमधून थंड करून घेतलंय आणि हे छान घट्ट सुद्धा झालंय. आता याच्या आपण वड्या पाडून घेऊया. वड्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या करू शकता. तुम्ही बघू शकता इथे आपल्या वड्या अगदी सहज कट होत आहेत. चिकामध्ये दुधाचं योग्य प्रमाण घातलं की खरवस एकदम परफेक्ट बनतो आणि आपल्या वड्या सुद्धा सहज निघतात म्हणजे आपलं खरवस अगदी परफेक्ट बनलंय. आपला केशरयुक्त मऊ व जाळीदार खरवस तयार आहे. तुम्ही सुद्धा या साध्या सोप्या पद्धतीने खरवस नक्की बनवा. आणि तुम्हाला आपली आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर सांगा. आणि तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत लवकरच भेटू. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.